Today we will discuss standard 10 science 1 and we are discussing the chapter 4 effects of electric current. याचं आज आपल्याला पाहायचंय लेक्चर number 2. In previous lecture we have already discussed there are two kinds of effects of electric current. कोणते कोणते दोन आहेत? पहिला आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि दुसरा आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि तुम्हाला सांगितले की दोन्ही कशा आहेत? स्पॉन्टेनियस इफेक्ट्स आहेत. वन कॅन नॉट अवॉइड इट. याला कोणी टाळू शकत नाही. जेव्हा जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट जातो तेव्हा तेव्हा हा मॅग्नेटिक इफेक्ट येतो म्हणजे येतोच, हीटिंग इफेक्ट येतो म्हणजे येतोच. आणि पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितले की हा धडा आपल्याला 3 सेगमेंट्स मध्ये शिकायचा आहे. सेगमेंट क्रमांक 1 हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, सेगमेंट क्रमांक 2 मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि सेगमेंट क्रमांक 3 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ह्या 3 सेगमेंट मध्ये हा धडा शिकायचा आहे. पहिला आपण पॉवर ऑफ द सर्किट त्याच्यामधलं जूल्स लॉचं डेरिव्हेशन वगैरे पाहिले पहिल्या लेक्चर मध्ये. आज आपल्याला ऍक्च्युअल पाहायचं आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय पाहायचं आपल्याला? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता ह्या हीटिंग इफेक्ट मध्ये काय आहे? when current passes through conductor, when current passes through conductor heat is produced. जेव्हा जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट पास होतो त्यावेळेस हीट इज प्रोड्यूस्ड, उष्णता तिथे तयार होते. दिस इज नोन ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि ह्या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर बेस्ड असणारे काही इक्विपमेंट्स, काही उपकरण, काही इन्स्ट्रुमेंट्स आपण काय करतो? रोज वापरतो. कोणते कोणते आहेत? इलेक्ट्रिक बल्ब. आपल्या घरामधला जो कन्व्हेन्शनल आहे, जो काचाचा आहे, मध्ये त्याच्या कॉईल असते टंगस्टनची, तो कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिक बल्ब, तो हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे एक ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर आपण घरामध्ये वॉटर बॉयलर वापरतो. ते वॉटर बॉयलर मध्ये सुद्धा काय आहे की करंट जातो, पाणी गरम होतं, पाणी बॉईल व्हायला सुरू होतं. तो सुद्धा काय हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक कुकर सुद्धा असतात, तो सुद्धा एक हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर बेस्ड असं इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक आयर्न आहे, जे विजेवर चालणारी इस्त्री आहे, तो सुद्धा काय आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. त्यानंतर काही हीटर्स असतात, तर इलेक्ट्रिक हीटर्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. समजा आपल्याला विचारलं नेम इन्स्ट्रुमेंट्स बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर कोणते कोणते आहेत? इलेक्ट्रिक बल्ब, वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक हीटर यासारखे आहेत इन्स्ट्रुमेंट्स. आणि याच्यामध्ये काय आहे की इथं तुम्हाला इलेक्ट्रिक बल्बची डायग्राम सुद्धा दिलेली, पान क्रमांक 49 वर असू दे पुस्तक सोबत. पान क्रमांक 49 काढलं तुम्ही तर इलेक्ट्रिक बल्बची डायग्राम सुद्धा तुम्हाला डाव्या हाताला. ती डायग्राम सुद्धा या ठिकाणी महत्वाची, ती सुद्धा व्यवस्थित पाहायची आहे. आता हे जे आहे की याच्यामध्ये हीटिंग ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये काय असतं? इलेक्ट्रिकल कंडक्टर विथ हाय रेझिस्टिव्हिटी वापरतात. हे जितके इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काय वापरतात? इलेक्ट्रिक कंडक्टर विथ हाय रेझिस्टिव्हिटी, विथ हाय रेझिस्टिव्हिटी. हो, तुम्ही सगळेचे सगळे जर ऍप्लिकेशन बघितले, इलेक्ट्रिक बल्ब, बॉयलर, कुकर, आयर्न, हीटर, ह्या सगळ्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टर असतो ज्याची रेझिस्टिव्हिटी एक्स्ट्रीमली हाय असते. कशामुळे? टू एनहान्स द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जो हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जो नॅचरली येतो त्याला एनहान्स करण्यासाठी, त्याला अजून मॅग्निफाय करण्यासाठी काय वापरतात? त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट विथ इलेक्ट्रिक कंडक्टर विथ हाय
वापरतात की काय आहे की समजा इलेक्ट्रिक हीटर कुकरमध्ये नायक्रोमची कॉईल वापरतात. नायक्रोम की इलेक्ट्रिक हीटर असू द्या किंवा इलेक्ट्रिक कुकर्स असू द्या त्याच्यामध्ये काय असते, नायक्रोमची कॉईल. आता कुठं बघायला भेटल सर ही आम्हाला नायक्रोमची कॉईल? अरे आपल्या घरामध्ये ज्या विजेवर चालणारे शेगडे असतात की नसतात की त्याच्यामध्ये असं ती कॉईल भेटते, ती नायक्रोमची कॉईल असते, ती वापरतात. त्यानंतर इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टन वापरतात. इथं हा पॉइंट मुद्दाम लक्षात घ्या, स्टार करतो की इलेक्ट्रिक बल्ब मध्ये काय करतात, कोणती तार वापरतात, टंगस्टनची तार वापरतात. टंगस्टन, टंगस्टन मेटल आहे आणि याचे वैशिष्ट्य आहे इट हॅव हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. त्याचा हायेस्ट असा मेल्टिंग पॉइंट आहे. किती असतो तर तो असतो 3400 डिग्री सेल्सिअस. मुळात इतका हिटिंग इफेक्ट तयारच होत नाही, पण त्याच्यामधून ज्यावेळेस करंट जातो त्यावेळेस ती काय होते, टंगस्टनची तार तापते आणि उजेड देते. त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हायेस्ट मेल्टिंग पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा आकडा 3400 डिग्री सेल्सिअस. टंगस्टनची तार आहे, वायर आहे, इट इज युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आणि जे आहे की हे पूर्ण जे आणि हे नुसतं हीट सुद्धा बाहेर टाकतो. नुसतं ही टंगस्टनची तार फक्त काय प्रकाश ऊर्जाच बाहेर टाकत नाही, लाईटच बाहेर टाकत नाही, तर काही प्रमाणामध्ये हीट सुद्धा बाहेर टाकते. त्याच्यामुळे तुम्ही तो कन्व्हेन्शनल लाईटचा बल्ब बघा काचेचा, तुम्ही तो खूप वेळ चालू राहिला त्याला हात लावला तर तो गरम होतो. किंवा त्याला काढायचं म्हटलं तर वी हॅव टू यूज द क्लोथ. आपल्याला एक म्हणजे कॉटन क्लोथच्या साईड आपण त्याला खेळ करतो, असं सहज हात लावायचा नाही, लावायचं बरं का, पोळते, कारण हिटिंग इफेक्टमुळे गरम होतो काच. तर एवढंच नाहीये काय आहे. आता हे झाला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट प्रत्येक वेळेस युजफुलच आहे असं नाहीये. समटाइम्स इट विल प्रूव्ह व्हेरी हार्मफुल, समटाइम्स इट विल प्रूव्ह व्हेरी डेंजरस. की जिथं लॉस ऑफ लाईफ होऊ शकतं, लॉस ऑफ प्रॉपर्टी होऊ शकतं. कोणता आहे तर आपण तो हिटिंग इफेक्टचा एक ज्याला आपण म्हणतो एक बॅड परिणाम पाहू शकतो. त्याला म्हणायचं शॉर्ट सर्किट. काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट. काय आहे शॉर्ट सर्किट आपण पाहूया. बरेच वेळा आपण ऐकतो हो किंवा पेपरमध्ये वाचतो, बातम्यात ऐकतो, शॉर्ट सर्किटनं आग लागली, घर जळालं, दुकान जळालं, किंवा कार्यालय जळाले. पण व्हॉट इज मेंट बाय शॉर्ट सर्किट? कशाला म्हणायचं नेमकं शॉर्ट सर्किट? आपल्याला सुद्धा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न किंवा बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू न हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला शॉर्ट नोट देऊ शकते की एक्सप्लेन द शॉर्ट सर्किट. आता काय असतं की आपल्या घरामध्ये काय असतं की जे कनेक्शन्स असतात आपल्या दुकानामध्ये, कार्यालयामध्ये, घरामध्ये जे आहे की जे इलेक्ट्रिक कनेक्शन्स असतात दे कंटेन 2 टाइप्स ऑफ वायर्स. की आपले जे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहेत, इलेक्ट्रिकल कनेक्शन मी याला वाटल्यास डोमेस्टिक इलेक्ट्रिक म्हणेल. हे जे कनेक्शन्स असतात याच्यामध्ये काय आहे, कंटेन्स 2 वायर्स. 2 वायर्स असतात. कोणते कोणते 2 वायर्स असतात तर एक वायर असतं लाईव्ह वायर आणि दुसरं जे वायर असतं ते असतं न्यूट्रल वायर. पहा आपल्या घरामध्ये जे काय सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत किंवा तुम्ही कोणती पिन जरी घेतली तर त्या पिनला जे 2 टोकं असतात ना तर त्याच्यामध्ये एक आपण ज्यावेळेस ते सॉकेटमध्ये टाकतो त्यावेळेस एक वायर लाईव्ह वायर म्हणून काम करतो आणि दुसरा न्यूट्रल वायर म्हणून काम करतो. आणि आपण इलेक्ट्रिक फिटिंग करताना सुद्धा हे 2 वायर्स सगळीकडे घरभर पसरलेले असतात. एक अर्थ वायर असतं ते घराच्या बाहेर काढलेलं असतं. तर काय आहे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर हे काय असतात आपल्या डोमेस्टिक इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये असतात. आणि ह्या दोघांमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर यांच्या दोघांमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे आपल्या भारतामधला बरं का तो आहे 220 व्होल्ट. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर यांच्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो असतो 220 व्होल्ट. म्हणजे जे आहे आणि काय होतं आणि अर्थ वायर कनेक्टेड असतं. अर्थ वायर कुठं असतं की आपल्या मीटर बाहेर घराच्या बाहेर जे मीटर तिकडे असते अर्थिंग केलेले असतं, ते काही घरामध्ये अर्थ वायर नसतं. मग काय आहे आणि कधी कधी काय होतं बाय चान्स, मुद्दामून नाही, बाय चान्स दिस लाईव्ह वायर
and neutral wire get connected with each other. They get touch with each other. ते एकमेकाला भेटतात. अगदी कधी कधी पहा, आपण रस्त्याने सुद्धा फिरताना पाहतो की वारं वगैरे सुटतं आणि ताराला तार लागते. रोडवर सुद्धा ते 2-3 तारा असतात, ओव्हरहेड वायर्स असतील की नाही आपल्या पोलवरनं नेलेले, आणि आपण जर पाहिलं तर ते असं वारं सुटलं की त्या ताराला तारा चिटकतात आणि ठिणग्या उडतात. पाहिलं असेल, सो मेनी टाइम्स यू हॅव ऑब्झर्व, तुम्ही पाहिलं असेल. मग हे असं का होतं? कारण ते एक लाईव्ह वायर असताना एक न्यूट्रल वायर असताना ते एकमेकाच्या टच मध्ये येतात. अँड व्हेन लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कॉन्टॅक्ट विथ इच अदर, एकमेकाला काय होतात, संबंध देतात, कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्यावेळेस ते काय होतं की काय आहे, अ लार्ज करंट प्रोड्युसेस किंवा लार्ज करंट फ्लोज थ्रू इट. बघा, ज्यावेळेस लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर, काय म्हणतोय मी बघा, when live wire and neutral wire comes in contact, comma, a large amount of current flows through them. हो, पुस्तकात दिले की ज्यावेळेस बाबा हे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं त्यावेळेस मोठा करंट फ्लो होतो. पुस्तकात दिलेलं नाही, पण सहज म्हणायचं व्हॉट इज द रिझन, काय रिझन असेल, व्हॉट इज द रिझन. हो, 2 वायर एकत्र आले, खूप मोठा करंट त्यांच्यातून जातो, पण व्हॉट इज द रिझन, का असेल? आडकाठी नवीचा रेजिस्टन्स इतका लो होतो की ज्यावेळेस लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकाला टच होतात त्यावेळेस तिथला रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली लो होतो. आणि आपल्याला माहिती आहे नवीचं आपल्याकडं भांडवल आहे की काय आहे की ज्यावेळेस रेजिस्टन्स कमी झाला की करंट इन्क्रीज होतो. करंट काय होतो, इन्क्रीज होतो. मग काय होतं की व्हेन लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कम्स इन कॉन्टॅक्ट, त्यावेळेस काय होतं, लार्ज अमाउंट ऑफ करंट फ्लोज थ्रू द वायर अँड ॲज करंट इज लार्ज, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो लार्ज. मग काय होतं की हिटिंग इफेक्ट सुद्धा कसा येतो, लार्ज येतो, कारण हा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. की काय आहे की जितका करंट लार्ज तितकाच हिटिंग इफेक्ट सुद्धा लार्ज. अँड ॲज हिटिंग इफेक्ट इज लार्ज, मग तिथं काय होतं, अ हीट प्रोड्युस्ड इन ॲम्पल क्वांटिटी, AMPAEL, थोडंसं आपण आपले रायटिंग स्किल्स वापरू, किंवा इन लार्ज क्वांटिटी, तिथं काय होतं, लार्ज क्वांटिटीमध्ये हीट काय होते, तयार होते. आणि मग काय होतं, आणि ह्या लार्ज क्वांटिटी हीट तयार झाल्यानं तिथं काय तयार होतात, ठिणग्या तयार होतात. अँड इफ इन्फ्लामेटरी मटेरियल सच ॲज वूड, क्लोथ्स, पेपर्स, ऑइल किंवा बाकीचं केरोसिन, पेट्रोल, डिझेल वगैरे असे जर का इन्फ्लामेटरी मटेरियल्स जर का असतील जवळपास, एक्झिस्ट अराउंड, देन इट कॅचेस फायर, मग ते अख्खं पेट घेतं. हो, समजा कापड दुकान आहे, तिथं सगळे कपडेच आहेत, तिथं काय, किंवा पेट्रोल पंप आहे, किंवा कुठं केरोसिनचा स्टॉक आहे, ऑइलचा स्टॉक आहे, अशा काही गोष्टी जर का तिथं असतील तर ते इमिजिएटली दे कॅचेस द फायर ड्यू टू दॅट हीट अँड दे प्रोड्यूस अ लार्ज डॅमेज. आणि काय करतात, मोठा डॅमेज त्या ठिकाणी काय करतात, प्रोड्यूस करतात. आणि मग काय काय होतं, मग अशा गोष्टी अवॉइड करायच्या जर का असतील तर इलेक्ट्रिक फ्यूज इज युज्ड. काय आहे, इलेक्ट्रिक फ्यूज वापरतात सर्किटमध्ये, किंवा एक पिरियडिक चेकिंग ऑफ वायर, किंवा वायरचं एक पिरियडिक चेकिंग सुद्धा काय करायला पाहिजे, की ज्यानं सर्किट ब्रेक जे आहे, किंवा सर्किट ब्रेकर्स सुद्धा काय असतात आजकाल बसवलेले असतात. हे सर्किट ब्रेकर्स काय करतात, तिथं सर्किट ब्रेक करतात आणि करंटला काय करतात, स्टॉप करतात. हे काय झालं, याला हे जे आहे हा याला म्हणायचं शॉर्ट सर्किट, किंवा शॉर्ट सर्किटिंग सुद्धा म्हणतात, किंवा शॉर्ट सर्किट. आपल्याला 2 मार्काला येऊ शकतो, व्हॉट इज मेंट बाय
शॉर्ट सर्किट. मग त्यावेळेस आपल्याला सगळे उल्लेख करावा लागतील की इलेक्ट्रिक कनेक्शनमध्ये लाईव्ह वायर असतं, न्यूट्रल वायर असतं, दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्टचा असतो. आणि बाय चान्स ते जर का कॉन्टॅक्टमध्ये आले तर लार्ज करंट जातो. करंट लार्ज असल्यामुळे हिटिंग इफेक्ट लार्ज येतो. हिटिंग इफेक्ट लार्ज असल्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ हीट तयार होते. इन्फ्लामेटरी मटेरियल जर का आजूबाजूला असेल तर फायर कॅच होते. याला शॉर्ट सर्किट म्हणायचं. आणि याला अवॉइड करण्यासाठी काय वापरतात? इलेक्ट्रिक फ्यूज वापरतात. आता दुसरा एक छोटासा मुद्दा आहे ओव्हरलोडिंग. काय आहे ओव्हरलोडिंग? आता ओव्हरलोडिंग जास्तीचा, जास्तीचा लोड भार. हो की काय कॉमन सेन्स की आपण जर का विजेचा वापर वाढला तर काय होतं? ट्रान्सफॉर्मर फेल होतात, सगळ्याची लाईट जाते. पाहिलेलं आहे आपण, पर्टिक्युलरली समर सीझन्स मध्ये होतं बघा. सकाळी किंवा काय होतं, सगळीकडे पंखे, कूलर, गिझर सगळं सकाळी चालू असतं किंवा अगदी इतर चालू असतं. मग अशामुळे काय होतं? लार्ज भरपूर प्रमाणामध्ये काय होतं? करंट वापरला जातो आणि ओव्हरलोड होतो आणि ते काय होतं? तिथं इलेक्ट्रिक सप्लाय ब्रेक होतो. हेच सांगायचं. काय आहे की मेनी टाइम्स की पर्टिक्युलरली इन समर सीझन, उन्हाळ्यामध्ये काय होतं? ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज युज्ड. मोठ्या प्रमाणामध्ये काय होते? इलेक्ट्रिक पॉवर काय केले जाते? यूज केल्या जाते. पर्टिक्युलरली मॉर्निंग्स अँड इव्हिनिंग्स मध्ये तर लाइटिंग एक्स्ट्रा आहेत, फॅन आहेत, एअर कंडिशनर्स आहेत, कूलर्स आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन. हो, प्रत्येक जण करंट खेचायला बघतं आणि एक्सेसिव्ह करंट ड्रॉन झाला की काय होतं? ट्रान्सफॉर्मर मधून. आणि त्याच्यामुळे काय होतं? द कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर टू सप्लाय द इलेक्ट्रिक एनर्जी इट रिड्युसेस अँड दिस इज कॉल्ड ॲज ओव्हरलोडिंग. याला काय म्हणतात? ओव्हरलोडिंग म्हणतात. हे सुद्धा 2 मार्काला येऊ शकतं की व्हॉट इज मेंट बाय ओव्हरलोडिंग. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.